हाय फ्रेंड्स, जर पुष्पा मूव्हीचा रिव्ह्यू जर मराठी सिनेसृष्टीतले अभिनेते आणि नेत्यांनी केला तर ते कशा पद्धतीने त्या मूव्हीचा रिव्ह्यू करतील हे आपण एक छोटंसं मिमिक्रीमधनं ते बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपले मराठीतले प्रसिद्ध अभिनेते मकरंदा नासपुरे ते कसा रिव्ह्यू देतील ते बघूयात. काय रो तो पिक्चर, गाव काय ती फाईट, काय ते चंदन आणि काय ती श्रीवल्ली, कुठं ती श्रीवल्ली आणि कुठं आमची गंगी. याच्यानंतरचा आवाज कवट्या महाकाळ जर त्याने रिव्ह्यू केला तर तो कसा करेल. दिवट्या, पुष्पा बघितला का नाही? अरे पिक्चर चांगला आहे, जाऊन बघ. दिवट्या थू. याच्यानंतर आदरणीय निळू फुले जे ज्येष्ठ अभिनेते होते तर त्यांनी जर रिव्ह्यू केला तर ते कसे करतील. मंडळी, पिक्चर चांगला आहे. मी म्हणतो सगळ्यांनी जाऊन थिएटरात बघितला पाहिजे. माईला एक काळ होता, आम्ही गाजवला काळ. आता अशा हाणामारीची गरज आहे. माईला आम्ही वाड्यावर घेऊन जात होतो, जंगलात घेऊन जातो, तरी पण पिक्चर बघितला पाहिजे. याच्यानंतरचा आवाज ते म्हणजे आदरणीय रामदास आठवले साहेब ते जर रिव्ह्यू करणार असतील तर ते कसे करतील. चांगला आहे पुष्पा चित्रपट, सगळ्यांनी बघायला पाहिजे. माझं असं प्रामाणिक मत आहे. सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं पिक्चर तयार केलेला आहे, मला फार आवडला. विशेषतः त्यातली गाणी, डान्स चांगलं झालेलं आहे आणि तो अत्यंत चांगला झालेला आहे, मला फार आवडला. तुम्ही पण जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तो चित्रपट बघा असं मला वाटतं. पुष्पा म्हणतो फायर नहीं फ्लावर नहीं फायर हूँ मैं. पुष्पा म्हणतो फ्लावर नहीं फायर हूँ मैं भी लोकसभा में फायर हूँ मैं. याच्यानंतरचा एक आवाज आहे तो आदरणीय शरद पवार साहेबांचा. जर त्यांनी रिव्ह्यू केला पुष्पाबद्दलचा, त्यांना कोणी विचारलं त्या चित्रपटाबद्दल कसा वाटला तर ते कशा पद्धतीनं रिॲक्ट करतील ते आपण बघूयात. गेल्या काही वर्षाच्या काळखंडामध्ये मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ज्या पद्धतीने आमूलाग्र बदल झाले, त्या आमूलाग्र बदलांच्या मधलाच एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा चित्रपट आहे. मला ज्या पद्धतीने या चित्रपट बनवण्यात आला, एका चंदन तस्कराची आणि एका पोलीस अधिकाऱ्याची दोघांचे मध्ये जे काही वाद होतात ते यामध्ये दाखवण्यात आले. अत्यंत चांगला चित्रपट आहे. पण मला प्रेक्षकांना सांगावंसं असतं की तुम्ही फक्त त्या चित्रपटातल्या चांगल्या गोष्टी घ्या, वाईट गोष्टी तुम्ही अजिबात घेऊ नका. धन्यवाद. फ्रेंड्स, तुम्हाला यापैकी कोणता आवाज जास्त आवडला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.